2 मिनटं शांतपणे वेळ काढून जर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतील. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 100% देतात, पण ते उत्तर जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला धैर्य बाळगायचं आहे. पेशंटली त्या प्रश्नाला हँडल करायचं आहे. खूप वेळा आपण प्रयत्न करतो त्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी. आपण त्या गोष्टीच्या जवळही जातो, त्या प्रश्नाच्या जवळही जातो आणि अचानक असं काहीतरी घडतं की सगळीकडे आपल्याला फक्त अंधार दिसतो. तर असं का होतं याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. स्वामी प्रत्येक भक्ताला जवळून बघत असतात. प्रत्येक भक्ताच्या पाठीमागे ते 100% असतात. फक्त त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या त्यांच्या वाक्याचं खरोखरच तुम्हाला प्रचिती येईल. जर तुम्हाला एखादा प्रश्न पडला आहे तर तो प्रश्न तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करा. 100% त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी माऊली आपल्याला देतील. तुम्ही त्या प्रश्नाबद्दल जास्त विचार करू नका. तुम्हाला काय करायचं आहे याचा विचार करा. प्रत्येकाला स्वामींनी त्याची वाट निवडून दिली आहे. त्या वाटेवर जाताना आपल्याला असंख्य काटेही लागतील, असंख्य फुलंही भेटतील. दुःख पण असेल आणि सुख पण असेल, पण नेमकं काय आपल्याला शोधायचं आहे ते आपल्यालाच कळलं पाहिजे. स्वामींची कृपा तर आपल्या पाठीमागे सदैव आहे. रोज आपण नित्यनेमाने स्वामींची सेवा केली पाहिजे. स्वामींची सेवा म्हणजे नेमकं काय? तर स्वामींची सेवा म्हणजेच आपण रोज नित्यनेमाने गुरुचरित्राचं पठण केलं पाहिजे, स्वामींचा तारक मंत्र म्हटला पाहिजे, स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे, ओम स्वामी समर्थाय नमः या मंत्राचं पठण केलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला जे गरजू व्यक्ती आहेत, ज्यांना खरोखर आपल्या मदतीची गरज आहे, त्यांना मदतही केली पाहिजे. स्वामी सेवेमध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की जर तुम्ही अन्नदान केलं ते सगळ्यात महान दान असं मानलं जातं. पुण्याचा पडा केव्हा भारी होईल? जेव्हा आपण दान करू, आणि अन्नदान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पूर्वी लोक मोठ्या प्रमाणावर अन्नदान करत असेत, मोठमोठे भंडारे आपल्याला भेटत असेत. पण सध्या असं झालेलं आहे की ह्या आयुष्यामध्ये एवढा धावपळीचं आयुष्य असतं ना की आपण स्वतः बाहेरून ऑर्डर करून खातो. तर असं करू नका. अन्नदान करण्यासाठी काही जास्त खर्च नाही आहे. तुम्ही जर 1 भाकरी खात असाल तर त्यामधूनच महिन्यातून 1 भाकरी किंवा 1 पोळी, तांदूळ, थोडीशी डाळ ही एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की दान करा. ॲटलिस्ट तो एका टायमाचं तरी जेवू शकेल एवढं तुम्ही दान करू शकता. आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी तेवढी आहे. आणि स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला सगळं भरभरून भेटलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल तर दान मात्र नक्की करा. जर तुम्ही गरजू व्यक्तींना मदत केली तर स्वामी तुमच्या प्रश्नाचे उत्तर मात्र 100% देतील. बघा, खूप छोटासा प्रयत्न आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापाठी आपण जेवढी धावपळ करतोय ना, त्याच्यामधूनच थोडासा वेळ काढून आपण स्वामींची सेवाही करतो. त्या सेवेमधली एक महत्त्वाची सेवा म्हणजेच अन्नदान. वस्त्रदान करा. आपण महिन्यागिनीत कपडे खरेदी करत असतो, नवीन ट्रेंड येतो, त्याप्रमाणे आपण कपडे परिधान करत असतो. पण हे कपडे, हे वस्त्र एखाद्या गरजू व्यक्तीला जर तुम्ही दान केली तर त्याचं 100% पुण्य, त्याचे आशीर्वाद आपल्याला भेटतील. आणि ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींनी स्वतः आपल्याला दाखवलेला मार्ग आहे आणि या मार्गावरच आपल्याला चालायचं आहे. आपल्या प्रश्नाची उत्तरं जर आपल्याला पाहिजे असतील तर रोजच्या आपल्या आचरणामध्ये स्वामींची सेवा आपण करतो, त्यापैकी ह्या 2 महत्त्वाच्या सेवा तुम्ही नक्की करा. त्याच्यानंतर एखाद्या तहानलेला तुमच्या दारातून जात असेल, पक्षी असतात, प्राणी आहे की ते तहानलेले असतात. आजकालच्या जगामध्ये कॉन्क्रीटच्या युगामध्ये
कुठेतरी आपल्याला पक्षी पाहायला भेटतात, कुठेतरी प्राणी पाहायला भेटतात. तर ह्या मुक्या प्राण्यांना, ह्या मुक्या पक्ष्यांना तुम्ही घराच्या बाहेर जिथे तुम्हाला जमेल तिथे पाणी ठेवा, जेणेकरून त्यांची तहान भागेल. एखादा वाटसरू जर जात असेल तर त्याला पाणी द्या. ही पण एक प्रकारे स्वामींची सेवा आहे. ह्या 3 गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आचरणात आणा, 100% स्वामी प्रत्येकाच्या प्रश्नातलं उत्तर देतील. कितीही अवघडातला अवघड प्रश्न असून दे, त्या प्रश्नाने तुम्हाला दिवसरात्र भेडसावलं असून दे, पण स्वामींची सेवा केली तर आपोआप मन शांत होईल आणि आपोआप सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील. खूप मस्त अशी ही सेवा आहे, ती नक्की करा. आणि ह्या सेवेचा अनुभव ज्यांना ज्यांना आला आहे त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जे खरे स्वामी भक्त आहेत ते 100% श्री स्वामी समर्थ देतील. ज्यांना स्वामींची अनुभूती आलेली आहे ते मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब 100% करतील असा माझा विश्वास आहे, असा माझ्या प्रत्येक स्वामी भक्ताचा विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.